आम्ही वारंवार सांगतो की खंडणी महागायला लावली आणि जे गेले त्यांनी खून केला. म्हणजे हे घरी का बसणारा किंवा कुठं बसलेला होता, याने बसून कट रचला तो. त्यामुळे खून करणारा पेक्षा खंडणी मागणारा, खंडणीतला आरोपी हे सरमाड, ह्यो खरा गुन्हेगार आहे. आणि खंडणीतल्या आरोपीला आणि खुनातल्या आरोपीला साथ देणारा कोण सरकारमधला मंत्री आहे, तो सुद्धा गुन्हेगार आहे. तो सुद्धा गुन्हेगार आहे. कारण करून घेणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो, सगळ्यात मोठा. कोर्टामध्ये असं देखील युक्तिवाद एसआयटीने दाखवलेला आहे की हा जो हत्याकांड झालेला आहे हा कट रचून हत्याकांड केलेला आहे. हो, कटच रचलाय. यांनी कट रचला. याला खंडणीचा पैशाचा लय जोर आहे, माज आहे. यांना पैसा लय लागतो. त्याच्यामुळे यांनी खून करायला लावला खंडणीसाठी, पैशासाठी. म्हणून मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे की ज्यांनी कट रचलाय संतोष भाईचा खून करण्याचा, कट रचणारा खून करणाऱ्यांपेक्षा मोठा आहे, मुख्य आहे, खरा गुन्हेगार तो आहे. आणि खून झाल्याच्या नंतर यांनी कोणाकोणाला फोन केले, खून करणाराने, खंडणीतल्या आरोपींनी कोणाला फोन केले, सरकारमधल्या कोणत्या मंत्र्याला केले, यांना सुद्धा शोधा. यांना सगळ्यांना जेलमध्ये टाका. पुन्हा एकदा सांगतो, खंडणीतले आणि खुनातले एकच आरोपी, त्यांना 302 आणि मोका लावून यांच्या अंडर ट्रायल चालवा. आणि या आरोपींना साथ देणारे जेवढे आहेत आतापर्यंतचे, हे सगळे जेलमध्ये टाका. त्यांच्यावर सुद्धा यांना 6 आरोपी करा. यांचे सगळ्यांचे नार्को टेस्ट करा. आणि मी अजितदादांचं पहिल्यांदा नाव घेतोय. ह्यो ज्या अर्थी पाठ इकडे आलाय, ह्यो धनंजय मुंडे, त्याचा अर्थ यांनी त्याची गुंडाची टोळी उठवली. त्याची जात याच्यात ओढायची गरज नाही, ओबीसी याच्यात ओढायची गरज नाही. याची एक टोळी, क्रूर कामं करणारी, काम, ही याची टोळी संपली पाहिजे. हे बघा, फडणवीस साहेब हे अत्यंत वाईट दिशेला जाऊ शकतं. आरोपींना साथ देतायत, सोडून द्या म्हणतायत म्हणून हे आंदोलन करतायत, की वाईट दिशेने. आणि या जातीयवादाच्या ओबीसीचा पांघरून घेतो, जातीचा पांघरून घेतो आणि पाप करतो, पैसा कमवतो, खून करतो, दरोडे टाकतो आणि ह्या टोळ्या चालवतोय, सगळ्या धनंजय मुंडेच चालवतोय. त्याच्यामुळे ह्यो आता जातीय दंगली घडवणार. याला रोखा, पाठ येऊन यांनी परळीत बहुतेक हेच सांगितलंय. त्यामुळे हे लोक आंदोलन करायला लागलेत. याला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावायचा आहे. आणि जर गरिबाला त्रास झाला तर आम्ही सहन करणार नाही. मात्र मराठ्यांना माझं आव्हान आहे, शांत राहा. आपण शांत राहा, शांततेची भूमिका घ्या. न्यायालयावर, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा आहे. आपण शांत राहा. आपण सगळ्यांनी आपण विश्वास ठेवायचा आहे. आपल्या समाजावर विश्वास ठेवा. आपला समाज समर्थ आहे सगळ्यांचे पाठ पुरवायला. शांत राहा. यांना काय दंगली करायच्या, रस्ते अडवायचे अडू द्या. यांना काय न्यायालयात जाऊन आरडायचंय किंवा न्याय मंदिरावर यांना काय हल्ले करायचे ते करू द्या. फडणवीस साहेब बघत असतील, गृह मंत्रालय बघत असेल, त्यांचे अजितदादा पवार बघत असतील. ज्या दिवशी हे त्यांच्यावरती कारवाई करून यांना जेलला डांबणार नाहीत, त्यावेळेस न्यायासाठी आपण पुढे येऊ. मराठ्यांनी सध्या शांत राहा. यांना करू द्या काय करायचं, आरोपीचं समर्थन करू द्या, यांना करू द्या. यांनी आपल्या संतोष भाईचा सुखी संसारात माती काढली. यांनी उद्ध्वस्त केलं संतोष देशमुखांचं कुटुंब पुरं. तरी या धनंजय मुंड्याचा खून करून पोट भरलं नाही. बहुतेक याला जातीय तेढ निर्माण करायचाय आणि याला याच्या जातीवर पांघरून टाकायचंय, याला याच्या कर्मावर पांघरून टाकायचंय. आता जातीला बोलवतोय, आता ओबीसींना बोलवतोय. पाप तू करणार, ओबीसीला बोलवतो, जातीला बोलवतो. तुलाच फेडावं लागणार आहे. याच्या जातीचा काय संबंध नाही. तुला जातीचं देणं घेणं जर असतं तर तू इतकं वाईट कृत्य कधीच केले नसते. म्हणून धनंजय मुंडे हा पाठ येऊन जातीय दंगली भडकवण्याचं काम यांनी केलंय. यांनी गुपचूप त्यांच्या लोकांना सांगितलं वाटतं. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवा. माझ्या बीड जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. नसता आम्ही सुद्धा सहन करणार नाही. मराठ्यांनी फक्त शांत राहा, बघू हे काय करते. याच्यामध्ये तुम्ही नेहमी आरोप करताय की धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याचा आरोप करताय. नेमकं तुम्ही अजितदादांकडे मागणी करणार का त्यांचा राजीनामा घेण्याचा? अरे 50 घे, गरज नाही आम्हाला. तू 50 घे, आम्ही मोजित तुला. तो कोण येते 50 होऊ दे, मंत्री काय फरक नाही पडत आम्हाला त्याचं. तू फक्त गैरवापर करून गोर गरिबाचे मुडदे पाडायचे धनंजय मुंडेंनी बंद करायचे. टोळी सक्रिय केली आंदोलनात, खून पाडले. आता वाचवायसाठी सुट्टी होय तुला?
तू आमच्या नादी लागला, उगच नादी लागला तू धनंजय मुंडे. तुला सुट्टी नाही आता. तू उगच नादी लागला आमच्या. तू संतोष भाईचा खून करायलाच नको होता. आम्ही संतोष भाईला न्याय मागतो, तुम्ही आम्हाला जातीवादी समजायला लागले. न्याय मागायचा नाही, आरक्षणात न्याय मागायला लागलं, जातीवादी समजता आम्हाला. आता हे काय, आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते. मी या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो, फडणवीस साहेब आता तुमचे डोळे उघडले असते. खरा जातीवादी कोण, जाती तेढ निर्माण करणारे कोण, फडणवीस साहेबांच्या सरकारला बदनाम करणारा आणि कलंक लावणारा आता कोण, आता खरे रूप यांचं उघडं पडलं धनंजय मुंडेचं आणि त्याच्या टोळीचं. कारण हे आरोपीच्या बाजूने आंदोलन करायला, हे राज्यात आणि देशात कधीच झालं नाही. आरोपीला सोडून द्या म्हणून आंदोलन. आता फडणवीस साहेबांचे डोळे उघडले असते किंवा आपल्या सरकारमधला एक माणूस आणि त्याची टोळी आरोपींना सोडून द्या म्हणते, म्हणजे हे कोणत्या दिशेला घेऊन चाललेत, काय पायंडा पाडायला लागले. हे आता फडणवीस साहेबांना खूप डोळे उघडले असते. मी खरं सांगतो, आता डोळे उघडले असते त्यांचे. त्यांना आता वाईट वाटत असेल की याला वर सापाला संभलेला आपण दूध पाजलं. हे तर आपलं सरकार बदनाम करायला आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकायला लागला. आणि गोरगरिबाचे लेकरं मारून टाकून तरी पण आंदोलन करतोय आरोपीला सोडून द्या म्हणून. मग हे कलंक आहे. फडणवीस साहेबांच्या सरकारला डाग लावा लागलाय, कलंक लावायला लागलाय. म्हणून याचा नीटोबा होणं गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा फडणवीस साहेबांना सांगतो, माझ्या जिल्ह्याची शांतता अबाधित राहिली पाहिजे. ह्यो जातीय तेढ निर्माण करायला पाठ आला होता. धनंजय मुंडेंनी याची टोळी उठविली. जात नाही, जातीचा काही संबंध नाही याच्यात. पापी येऊ, याने पाप केलंय, याचं पाप झाकाला जात आणि ओबीसी मध्ये आणतोय. आता याला थांबवा, याला थांबवा. आणि खंडणीतले आणि खुनातले आरोपी जे काही एकच आहेत, 302 आणि मोकाला अंडर ट्रायल चालवा. खुनातल्या आणि खंडणीतल्या आरोपीला साथ देणारे सगळे 6 आरोपी करा. चार्जशीट मध्ये हे सगळं आलं पाहिजे. याला सुट्टी होता कामा नाही. तुम्ही म्हणता आमका झालं तमका झालं, आढळून नाही आला, आम्ही ते सहन करणार नाहीत. मग फक्त मराठ्यांना माझं आव्हान आहे. धनंजय मुंडेची टोळी सरकारला चॅलेंज द्यायला लागली, पोलिसांना चॅलेंज द्यायला लागली, शांतता भंग करायला लागली, जाते तेढ निर्माण करायला लागली धनंजय मुंडे टोळी. आणि धनंजय मुंडेंचं सांगितलंय, शांतता ठेवू नका जिल्ह्यात. बहुतेक असं रात्री सांगितलं त्यांनी पाठ येऊन, शांतता ठेवू नका, भंग करा, रस्त्यावर उतरा. कारण त्यांनी मागे बी फडणवीसांना त्या धनंजय मुंडेनी आणि मोदी साहेबाला शिवाय दिल्या होत्या. एक क्लिप व्हायरल होती. ते आपलं काही वाकडं करू शकत नाहीत असं तसं बरंच बोलला होता ते मोदी साहेबांना बी आणि फडणवीसांना पण. तसं तो आताही त्याने पाठ अजून सांगितलं वाटतं, आपलं कोणी वाकडं करत नाही, मी आहे सरकारमध्ये, तुम्ही नंगा नाच करा, नाचा, रस्ते रोखा. यांनी सांगितलंय फक्त मराठ्यांनी शांत राहा, मराठ्यांनी शांत राहायचं. बघू आपण, जर यांना फडणवीस त्यांनी रोखलं नाही, अजितदादांनी रोखलं नाही, तर बघू काय करायचं ते. सध्या शांत राहा. दादा, तुम्ही या सर्व प्रकरणात पोलीस तपासावर समाधानी आहात का? हो, सध्या तरी आहे. पण चार्जशीट मध्ये सगळं आलं पाहिजे. आम्ही सुट्टी देणार नाही. दादा, आता सध्याची अशी परिस्थिती आहे की एकीकडे वाल्मिक कराड यांचे समर्थक जे आहेत ते रस्त्यावरती झोपून आंदोलन करतात, तर दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे सुद्धा कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक आहेत. तुम्हाला सरळ सांगतो, हे कोणाचे समर्थक नाहीत, हे धनंजय मुंडेची टोळी. ही टोळी जी खुन करून कमावलंय, जागा जमिनी हडपून कमेलय, ही काळी संपत्ती क्रूर कृत्य करून, महिला छेड, बलात्कार कर, हे असे कमावलेले यांनी. आता हे झाकायचं तर कसं झाकायचं? करा आंदोलन, टोळी आडा, मी आहे तुमच्या मागं असं सांगितलंय त्यांनी. पाठ त्यासाठी झाला होता वाटतं देव, शांतता भंग करायला. म्हणून हे त्याला करायचंच होतं, त्याला जातीय तेढ निर्माण करायचाच होता, जातीवाद करायचाच होता, त्याला दंगली करायच्याच होत्या. सरकार बघणार नाही. डोळे झाकून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बघू नये. या टोळीचा नायनाट करावा. आता तुम्हाला चॅलेंज दिले स्वतः गृह मंत्रालयाला की तुमची 144 लागलेलं असो, नाही तर 45 लागलेले असो, आम्ही रस्त्यावर येऊन धिंगाणा करणार. हे चॅलेंज फडणवीस साहेबांना दिलंय. आता फडणवीस साहेबांनी ते चॅलेंज स्वीकारावं आणि समूळ नायनाट करावं याच्या टोळीचा. पुरे घरात ओढून बाहेर आणून ज्याला टाकावं, या ठेवू नका. एकही आरोपी सुटता कामा नाही. दादा, जी आहे ती चौकशी पूर्णपणे संपेपर्यंत जी आहे ती धनंजय मुंडे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी तुम्ही करणार? मी काय म्हणतोय, मी त्याचं थोबाडवर नावच घेतलं नव्हतं, असं नाच घ्यायचं मी नावच घेत नाही. पण ज्या दिवशी धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली त्याच्यापासून मग मी याच्या मागे लागलो. ह्या धनंजय मुंडेचं नाही तर 26-25 दिवसात तोंडावर नाव सुद्धा नाही घेतलं ना, आम्ही कसल्या नाचक्याचं नाव नाही घेत.
ज्यांना आया बहिणी कळत नाहीत, ज्यांना लोकांचे संसार उद्ध्वस्त करायला लागलेत. संतोष भाईचा सुखी संसार हो, आनंदी चाललं होतं सगळं, कुटुंब हसत खेळत होतं. तोंडावरचं हसू उठविलं यांनी तोंडावरचं हसू उठविलं माझ्या संतोष भाईच्या कुटुंबाच्या. आनंदात कुटुंब चाललं होतं, आनंद उठविला, उद्ध्वस्त केलं कुटुंब ते. उन्हात घर बांधलेले लेकर रडायला लागले, तो संतोष भाईचे रडायला लागले, टावं फोडायला लागले. ह्यांच्या नालायकपणामुळे, या धनंजय मुंडेच्या टोळीमुळं, यांच्या पैशाच्या हवसापोटी यांनी खंडणी मागितली आणि त्या खंडणीतून खून केला. याच्यात सगळे पुरे गटले पाहिजेत, एक सोडता कामा नाहीत. यातला जर एक सोडला तर आम्ही गप्प बसणार नाहीत. मराठ्यांना माझं हात जोडून आव्हान आहे, शांत बसा, यांना काय नंगा नाच करायचं करून दे. यांनी फडणवीस साहेबांना चॅलेंज केलेलं आहे, गृह मंत्रालयाला चॅलेंज केलंय, बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलंय, बीडच्या एसपीना चॅलेंज केलंय, कलेक्टर साहेबाला चॅलेंज केलंय की तुमची 144 जरी लागू असली तरी पाठ धनंजय मुंडेने आम्हाला येऊन सांगितलं, टोळीला, सगळ्या गुंड टोळीला, की नंगा नाच करा, मी आहे तुमच्या मागं. म्हणून ते नाचायला लागलेत रस्त्यावर. नाचते ते नाचे कुठून आणले. खंडणीत अडथळा ठरले म्हणून देशमुखांची हत्या झाल्याचा मनोज जरांगेंनी आरोप केलेला आहे. मनोज जरांगे माध्यमांशी संवाद साधत होते. धनंजय मुंडेंना बीडची शांतता भंग करायची आहे, गंभीर आरोप बघायला मिळत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेले आहेत.